महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपल्या हृदयामध्ये असलेल्या परमेश्वराला नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 13वा अध्याय चाललेला आहे आपला। 13वा अध्याय म्हणते आणि मग सुरू करते। ओम श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञेति तद्विदः। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। महाभूतानि अहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः। इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः। एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधि दुःखदोषानुदर्शनम् असक्तिरनभिष्वङ्ग पुत्रदारगृहादिषु नित्यञ्च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्। एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि अज्ञात्वामृतमश्नुते। अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते। सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वादविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्। अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णुप्रभविष्णु च ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते। ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः। मद्भक्ते तद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते। प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान्। कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते। पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते। पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान्। कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मसु उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः। परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः। य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि स न स भूयोऽभिजायते। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेवमजानन्त श्रुत्वानेभ्य उपासते तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणाः। यावत् संजायते किञ्चित् सत्वं स्थावरजङ्गमं क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ। समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति। समं पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति पराङ्गतिम्। प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति। यदा भूतपृथग्भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते। तदा अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षञ्च ये विदुर्यान्ति ते परम्। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। 13वा अध्याय अतिशय महत्त्वाचा अध्याय, ज्ञानाचा अध्याय। ज्ञान म्हणजे काय हे आपण या अध्यायामध्ये बघितलं। क्षेत्रज्ञाला जाणणं म्हणजे खरं ज्ञान आहे हे अध्यायामध्ये। आणि या अध्यायाचं वैशिष्ट्य भगवंत सांगतात की या अध्यायामध्ये कशासाठी हा अध्याय समजून घ्यायचा। 13व्या अध्यायाचं वैशिष्ट्य काय आहे तर आपल्याला जो अहम असतो, व्यक्तिगत पातळीवरचा जो अहम असतो, त्या अहमचं पोषण न करता सर्वगामी आणि सर्वसाक्षी आत्मतत्वाची जाण करून घेणं हे या अध्यायाचं उद्दिष्ट आहे। की ह्या देह म्हणजे मी नाही आहे, हा देह म्हणजे जाणारा आहे म्हणजे मी भाड्याच्या घरात राहते तसं आहे। त्या भाड्याच्या घरावर माझं कधी प्रेम नसतं, कारण मला माहीत असतं मला तो सोडून जायचा आहे। तसं या देहाकडे पाहायला शिकणं आणि कर्म करत असताना कर्मबंधतातून सुटका कशी होईल, म्हणजे निष्काम करणं, कर्म कसं घडेल आणि याचा वस्तुपाठ देणारी ज्ञानसंपन्न व्यक्ती कशी असते ते पण आपल्याला या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं। अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा हे सगळे गुण ज्याच्याकडे असते तो ज्ञानी पुरुष असतो। आणि तो ज्ञानी पुरुष जगासमोर एक त्यांनी खूप मोठं उदाहरण, आदर्श कोणाचा ठेवायला पाहिजे तर या 13व्या अध्यायातल्या ज्ञानसंपन्न व्यक्तीचा आदर्श ठेवायला पाहिजे। आणि हेच या 13व्या अध्यायाचं उद्दिष्ट आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे। वेगवेगळे विषयाच्यात आले, आपण पाहिलं खरं ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, ज्ञानवंताची लक्षणं पाहिली, मोक्ष कल्पना पाहिली, मोक्ष म्हणजे काय, आणि आत्मानुभवी व्यक्तीचे गुणविशेष, असे अनेक प्रकारचे विषय या अध्यायामध्ये आलेले आहेत। प्रकृती आणि पुरुष हा मुख्य विषय आहे या अध्यायाचा। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ त्यालाच म्हणायचं। तर आपण जवळजवळ कुठे 16व्या श्लोकापर्यंत आलो होतो। आता 17वा श्लोक आपल्याला बघायचा आहे। ज्ञेय म्हणजे काय आपण पाहिलं। ज्ञेय म्हणजे परब्रह्म वस्तू, परमात्मा म्हणजे ज्ञेय, त्याची सगळी लक्षणं आपण पाहिली। आता 17वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञेय म्हणजे परब्रह्म वस्तू ही जर सगळीकडे आहे, त्याच्याशिवाय जगामध्ये दुसरं काहीच नाही आहे, तर मग ती सर्वांच्या प्रत्ययाला का येत नाही, सगळ्यांना का दिसत नाही। मग ती दिसत नाही म्हणजे ती अंधकारमय आहे का, अशी कोणाला शंका येईल। मग ते म्हणतात की त्याचं उत्तर असं आहे की ती अंधकारमय नाही आहे, म्हणजे परब्रह्म वस्तू ही प्रकाशमय आहे। म्हणून हा पुढचा श्लोक आहे, ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्ठितम। की ते ब्रह्म कसं आहे, प्रकाशमय आहे, ज्योतींचीही ज्योती आहे। ज्योतिषामपि तज्ज्योतिष, ज्योतींचीही ज्योती, तसेच मायेच्याही पर म्हणजे पलीकडचे म्हटले जाते। आणि तो परमात्मा बोधस्वरूप आणि ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य आहे। म्हणजे जगामध्ये काय जाणण्यायोग्य आहे तर ते ज्ञेय, ज्याला परमात्मा म्हणतात, तोच जाणण्यासारखा आहे। आणि तो एकदा जाणला की दुसरं काही जाणणं शिल्लकच राहत नाही, हे आपण मागच्या वेळेस पाहिलं। आणि तत्वज्ञानाने प्राप्त होणारा आणि सर्वांच्या हृदयात स्थित आहे, म्हणजे तो कुठे असा पलीकडे नाही आहे, कुठे दूर नाही आहे। त्याची जरी लक्षणं आपल्याला एवढी सांगितली तरीसुद्धा तो आपल्या अंतरातच आहे। ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्ठितम, आपल्या हृदयातच तो आहे। मग त्या ज्ञेय परब्रह्माचे सामर्थ्य असं आहे की ते ब्रह्म अग्नीला चेतवणारं आहे, चंद्राला अमृत देणारं आहे,
म्हणजे चंद्र आपल्याला अमृत देतो. आपण म्हणतो ना कोजागिरीच्या दिवशी आपण दूध ठेवतो, कारण की चंद्रापासून जो प्रकाश मिळत असतो तो अमृतमय असतो आणि पोषक तत्व त्याच्यामध्ये असतात, म्हणून आपण ठेवतो. वनस्पतींचं पोषण करतो चंद्राची जी शीतलता, चंद्राचा प्रकाश. पण या चंद्राला प्रकाश देणारं कोण आहे? चंद्राला अमृत देणारा तो परमात्मा आहे. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, पण त्या सूर्याला प्रकाश देणारा कोण आहे? तर तो परमात्मा आहे. त्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात. म्हणजे आपले डोळे सूर्याच्या प्रकाशात पाहतात. आपल्याला इतर वस्तू दिसतात, त्या कोणामुळे दिसतात? सूर्याच्या प्रकाशामुळे. पण सूर्य आपल्याला पाहू शकतो, या सृष्टीला पाहू शकतो, ते कोणामुळे? तर त्या परमात्म्यामुळे. सूर्याच्याही पाठीमागे त्याचं तेज आहे आणि त्याच्या तेजामुळे सूर्य, चंद्र हे सगळे पाहू शकतात. त्याच्या प्रकाशाने ताऱ्यांचे समूह प्रकाशित होतात. वायूचा श्वासोच्छ्वास तेच आहे, तेच मनाचे मन आहे, बुद्धीची बुद्धी आहे म्हणजे तो परमात्मा, जीवाचा जीव आहे, कानाचा कान आहे आणि वाचेची वाचा आहे, प्राणांचा प्राण आहे. ह्याचं सगळं वर्णन ना एकनाथी भागवतात पण फार छान आहे, की कानाच्या मागचा कान, डोळ्याच्या मागचे डोळे, असं त्याच्यामध्ये पण फार सुंदर एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञेय परब्रह्माला पाहिले की दृश्य जगत आणि द्रष्टा म्हणजे पाहणारा यांचे अद्वैत होते. सूर्य, चंद्र, नक्षत्र, अग्नी इत्यादींना बाह्य ज्योती म्हणतात. ह्या सगळ्या आपल्याला दिसतात. सूर्य दिसतो, चंद्र दिसतो, अग्नी दिसतो, कारण त्यांच्या स्वतःचा प्रकाश नाही, परप्रकाशित आहेत ते. म्हणजे कसे? तर तो परब्रह्म परमात्मा त्यांना प्रकाश देतो. प्रलय काळात या बाह्य ज्योती लय पावतात आणि यांना प्रकाशित करणारे परब्रह्म हेच ज्योतीची ज्योती म्हणजे अंतर्ज्योती आहे. ही ज्योती म्हणजेच परब्रह्म. तमस म्हणजे मायेच्या पलीकडे आहे. या दृश्यसृष्टी जेवढे आपल्याला पाहण्यास मिळते ते सर्व मायेच्या अधीन असते. जे जे आपल्याला दिसतं ते सगळं प्रकृती म्हटलं जातं, दृश्य आहे ते. पण हे परब्रह्म परमात्मा कसं आहे? अदृश्य आहे आणि परब्रह्म मायेच्या पलीकडचं आहे. हे परब्रह्म म्हणजेच आत्मज्योती, आत्मचैतन्य म्हणजे स्वतंत्र, निरपेक्ष, स्वयंप्रकाश आहे. आणि म्हणूनच ज्ञान, ज्ञेय व ज्ञानगम्य सर्व काही तेच आहे. शिवाय जे हृदयी सर्वांच्या असे, शेवटी सांगितलं ना, काय सांगितलं? हृदय सर्वस्य विष्ठितम. एवढं जरी सांगितलं त्याच्याबद्दल तरीसुद्धा ते कुठे आहे? तर ते सर्वांच्या हृदयात आहे, असे त्याचे स्वरूप आहे. ते स्वरूप सर्व व्यापक आणि सर्व प्रकाशक आहे. रामचरितमानसमध्ये सांगितलं, चहुदिसी आरती, चहुदिसी पूजा, चहुदिसी राम और नहीं दूजा. असाच त्याचा अनुभव आहे. म्हणजे 5 ते 17 श्लोकामध्ये भगवंतांनी क्षेत्र, ज्ञान व ज्ञेय यांचा उलगडा संक्षेपाने केला. आता या विषयाचा उपसंहार करताना भगवंत सांगतात, 18व्या श्लोकामध्ये सांगतात, इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. याप्रमाणे क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य परमात्म्याचे स्वरूप संक्षेपाने सांगितले. हे तत्वतः जाणल्याने माझा भक्त माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. म्हणजे 13व्या अध्यायाचं हे उद्दिष्ट सांगितलेलं आहे की हे सगळं जो जाणतो त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे, त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे. आणि मग याचा परिणाम काय होतो? तो त्याला मोक्ष मिळतो, तो परमात्म्याला जाऊन मिळतो. मग आता त्यांनी इथे जरा विश्लेषण केलं. आपली काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो ना, पूर्वीचं जे आहे आत्तापर्यंत आपण काय शिकलो तर त्याचं सिंहावलोकन केलेलं आहे की 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये क्षेत्राची एकूण 36 लक्षणं भगवंतांनी सांगितली. 7 आणि 11 श्लोकामध्ये ज्ञानी महात्म्याची 20 लक्षणं सांगितली. 12 ते 17 श्लोकात ज्ञेय ब्रह्माची 16 लक्षणं सांगितली. मग ज्ञेय ब्रह्माची ती 16 लक्षणं. आता ज्ञानी पुरुषाची लक्षणं तर आपल्याला माहिती झाली की अमानित्वम, अदंभित्वम
आता ज्ञेय ब्रह्माची लक्षणं आपण परत एकदा उजळणी करू म्हणजे आपल्या लक्षात राहील.